स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूरमध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर. लग्न समारंभ, साखरपुडा, बारशे, वाढदिवस, डोहाळे जेवण, मीटिंग, सेमिनार, भव्य हॉल, लॉन, गार्डन, निसर्गरम्य परिसर, भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण. आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर. संपर्क ऋषिकेश गायकवाड 9730 1300. आपल्या सगळ्यांना व्यासपीठावरील विशाल दादा आणि व्यासपीठावरील आमचे सर्व सहकारी आणि समोरील प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या परिसरातील नागरिक बंधू आणि भगिनींना, आज आपण सर्वांनी महापालिकेसाठी परवा 15 तारखेला मतदान करत असताना ज्यांना आपण या महापालिकेची चावी मागच्या वेळी हातात दिलेली, त्यांच्याकडून ती चावी काढून घेण्याचं काम करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे आलो. मागच्या निवडणुकीत भाजपचं या शहरामध्ये मेजॉरिटी आली आणि त्यानंतर सगळे असतील आता प्रशासकाची राजवट चालू आहे. म्हणजे ही 8 वर्ष ही भारतीय जनता पक्षाची कारकीर्द या शहरात गेली. भाजपच्या उमेदवारांना आपण विचारा की नवीन या शहरासाठी त्यांनी काय केलं. आता त्यांचे नेते येऊन सांगतात विमानतळ देतो, पाण्याची योजना देतो, पुराचं पाणी घालवतो. आता पुराचं पाणी घालवायला 20,000 कोटीची तरतूद करायला पाहिजे. त्यांनी घोषणा केली 550ची. पुढच्या बजेटमध्ये 100 कोटी दिले तरी नशीब समजायचं. आणि म्हणून अशा भूलथापांना आपल्याला शेवटी आपला विकास आपणच करायचा आहे. बाहेरून येऊन कोणीतरी नेत्याने भाषण केलं म्हणजे ते झालं असं समजण्याचा टाइम आता सध्या नाही. या प्रभागामध्ये पूर्वी काँग्रेसच्या चिन्हावर काही लोक निवडून आलेली. मगाशी आत्ता कुणीतरी मला कागद दिले. त्यांचं म्हणणं होतं राजकीय द्वेषातून माझ्यावर भाजपकडून खोटे गुन्हे, पुरावा द्या, राजकारण सोडतो, असे दुसरे इथे या मतदारसंघातले उमेदवार आहेत. त्यांची एक स्टेटमेंट आहे. जर भाजपने तुमच्यावर राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल केले तर तुम डर के उधर क्यों गए? डर किसका है? खरं म्हणजे विशाल दादा, या प्रभागातली लढाई संस्काराची आहे. तुमच्या भाषणात मी ऐकलं. आणि स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू पंटू हर्षवर्धन या सभेमध्ये, या वॉर्डामध्ये आपल्या सर्वांच्या समोर काँग्रेस पक्षाच्या वतीने उभा आहे. ज्या स्वर्गीय वसंतराव दादांनी या शहरासाठी प्रचंड कष्ट उपसले, या शहरातले इथल्या सगळ्या वस्त्या दादांच्या काळात सुरुवातीला स्थापना झाल्या. तिथली गृहनिर्माण संस्था असतील किंवा त्यातल्या सोसायट्या स्थापन झाल्या. त्या भागामध्ये स्वर्गीय वसंतराव दादांच्या नंतर प्रत्यक्ष नगरपालिकेत उमेदवार उभा राहून तुमच्या दारात येण्याचं पहिलं काम हे आज पैसे देऊन आम्ही केलं. मी यासाठी सांगतोय की या शहरात जे जे झालेलं आहे ते आम्ही सगळ्यांनी केलं.
भारतीय जनता पक्षाला तुम्ही विचारा की तुम्ही काय केले, त्यांनी काय केलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे. मोठे नेते येतात, प्रचंड घोषणा करतात, सरकारला विचारले ही अन्यायी घरपट्टी वाढ बंद करा, रद्द करा, स्थगित करा. सरकारने देखील चटकन उठून सांगितलं नाही आम्ही स्थगित करतो. ती खरं म्हणजे रद्दच करायला पाहिजे, पण आता निवडणूक असल्यामुळे त्याच्यावर हे काही बोलत नाही. पण या शहरातली अन्यायी घरपट्टी वाढ प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रत्येक घरावर, अनेक घरांच्या बसलेली आहे. त्याच्यातून या शहरातल्या सामान्य नागरिकांना पैसे. तुम्हाला प्रश्न विचार, या शहराने 2 जागा कमळाला दिल्या आमदारकीच्या 2 जागा दिल्यानंतरही या शहरात त्या दोघांनी मिळून काय काम केलं हा प्रश्न त्यांना आल्यावर विचार. आणि जे आपल्या पार्टीतून तिकडं ऐनवेळी गेले, ज्यांच्यावर पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे असं त्यांचा दावा आहे, खोटे आरोप असल्यामुळे ते आरोप घेऊन जे गेले, माझं तर मत आहे की ज्यांच्यावर आरोप होतात आणि जे तिकडे जातात त्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ होतो असं माझं मत आहे. त्यामुळं आमच्या पक्षात गुन्हेगारांचं प्रमाण सगळ्यात कमी आहे महाराष्ट्रात. जे गेले ते भीतीनं गेले, त्यांनी काही ना काही चुका केलेल्या आहेत अशी लोक आमच्या आणि तुमच्या समोर येत असताना ही नवी टीम आम्ही तुमच्या समोर आणलेली आहे. विशाल दादा हे तुमच्या मागं, मगाशी त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे पूर्ण ताकदीनं विशाल दादा तुमच्या मागे आहेत. विश्वजित कदम आणि मी देखील विशाल दादांच्या मागं पूर्णपणाने राहून तुमच्या सगळे प्रश्न सोडवण्याचं काम करेन हा विश्वास. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.